हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये मैदानी चाचणीला जाताना सोबत कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर पोलीस भरतीचे नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी पीडीएफ दाखवणार आहे, ही पीडीएफ टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकलेली आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथं तुम्हाला ही पीडीएफ भेटून जातील. तसंच पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट मी तिथं टाकत असतो. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी सोबत कोणते डॉक्युमेंट असणारे घेऊन जायचे आहेत, तर पहा, पोलीस भरती मैदानी चाचणी वेळी सोबत घेऊन जायची कागदपत्रे. पहिला मुद्दा, हॉल तिकीट म्हणजे ऍडमिट कार्ड या ठिकाणी 2 प्रतीमध्ये न्यायचं आहे. ब्लॅक अँड व्हाईट न्या, कलर न्या, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा आहे आवेदन अर्जाच्या 2 प्रत चालन प्रिंट सहित, म्हणजे तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटच्या स्लिप सहित घेऊन जायचंय. त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड याची कलर झेरॉक्स. तुम्ही म्हणसाल कलर झेरॉक्स कशाला? पहिले तुम्ही डॉक्युमेंट पूर्ण पाहून घ्या, त्याच्यानंतर मी पुढचं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो 6 याची स्पेशल साईज पण दिलेली आहे, ते पुढे मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर इथं पण सांगून देतो 5 बाय 4.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 12वीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट. 10वी प्रमाणपत्र, इथं बघा मी स्पष्ट सांगितलंय 10वी प्रमाणपत्र, गुणपत्रक म्हटलेलं नाही. का? कारण आहे मार्कशीटवर असणारी डेट ऑफ बर्थ असत नाही, मात्र पासिंग सर्टिफिकेटवर, म्हणजे ज्याला विदर्भामध्ये डिप्लोमा, मराठवाड्यात सनद म्हणून ओळखले जाते, तर 10वी प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणू, ते सर्टिफिकेट वयाचा पुरावा म्हणून उपयोगात येणार आहे. त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर. त्याच्यानंतर उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल, हे पण लागू असल्यास, म्हणजे जसं की SC/ST कॅटेगरी आणि ओपन मध्ये फॉर्म भरलेले, त्याचबरोबर EWS कॅटेगरी या असणाऱ्या उमेदवारांना इथं नॉन क्रिमिनल लागत नाही. पण बाकी जेवढे असणारे सर्व कॅटेगरी आहेत, जसं की VJ म्हणजेच NTच्या सर्व कॅटेगरी, VJA, NTB, NTC, NTD, त्याचबरोबर OBC या सर्व कॅटेगरीसाठी, त्याचबरोबर SC/BC असेल तर या सर्व कॅटेगरीसाठी असणारं तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही असणारं तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेऊ शकत नाही. आता बघा पुढचे डॉक्युमेंट अजून सांगतोय तुम्हाला मी. बघा, रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे, म्हणजेच याला आपण एज अँड डोमिशियल सर्टिफिकेट असं म्हणतो. तहसीलदारचं पाहिजे, गावातला सरपंच, ग्रामसेवक याचं चालणार नाही. त्याच्यानंतर 12वी पासची TC लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा मग जर तुम्ही डिग्री कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, आणि ती लगभग चालू शैक्षणिक वर्षातली असायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी महिला आरक्षण जर तुम्हाला लागू असेल तर, ड्रायव्हिंग लायसन्स जर तुम्हाला लागू असेल तर, MSCIT उपलब्ध असेल तर, आणि इतर समांतर आरक्षण जर तुमचं असेल तर, जसं भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन किंवा इतर काही असेल तर ते, किंवा NCC सर्टिफिकेट वगैरे जर असेल तर. जर तुम्हाला काही अडचण असेल तर माझा इथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरला फक्त मेसेज करा. तुमच्या समस्येचं निदान नक्की करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आता कोणी म्हणणार माझे ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी कॉलेजमध्ये वगैरे आहेत, तर बघा, आता तुम्ही हॉल तिकीट काढल्यानंतर तुमच्या समोर या उमेदवाराच्या सूचना, म्हणजे तुमच्या हॉल तिकीटच्या खाली असणारी ही माहिती आहे. आता इथं काय काय माहिती आहे जरा बघा, थोडंसं झूम करतो वाटलं तर तुमच्यासाठी. पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजेच ऍडमिट कार्ड सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. त्याचबरोबर स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची रंगीत फोटो, कलर झेरॉक्स, मी ऑलरेडी तुम्हाला तिथं जे सांगितलेलं होतं. साक्षांकित प्रत उमेदवाराकडे असणे, साक्षांकित म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यावर खाली सही करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीच्या ओळखपत्राची प्रिंट, म्हणजेच ऍडमिट कार्ड, हॉल तिकीटची प्रिंट, बघा इथं दिलेलं आहे 2, आवेदन अर्जाच्या 2
त्याच्यानंतर फोटो, पासपोर्ट साईज फोटो इथं बघा 6 दिलेले आहेत. वाटलं तर अजून झूम करतो तुमच्यासाठी. आणि इथं मी साईज पण सांगितला होता 5 बाय 4.5 सेंटीमीटर, जो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, अजून या सूचनेमध्ये महत्वाचं आहे, इथं काय म्हणलेलं आहे, उमेदवारांनी शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी करता दिलेल्या दिनांक वेळेत उपस्थित राहावं. प्रक्रियेदरम्यान म्हणजे शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी चाचणी, कागदपत्र पडताळणी दिनांक वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. त्याचबरोबर सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणासाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलू जाणार नाही याची नोंद घ्या असं सांगितलेलं आहे. पण जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचं ग्राउंड जसं समजा कारागृह किंवा ड्रायव्हर आणि पोलीस शिपाई एका दिवसाच्या म्हणजे समजा 15 मार्चला समजा ड्रायव्हर आहे आणि 16 मार्चला कारागृह आहे, तर अशा परिस्थितीमध्ये बदलून दिल्या जाईल. जर असं कुणाचं असेल तर नक्की माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दाखवलेला आहे, तिथं तुम्ही असणारा मला संपर्क करू शकता. नक्की तुम्हाला बदलून देण्यासाठी मदत केल्या जाईल. पुढे बघा, इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. आता सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे इथे व्यवस्थित पहा. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 7/12/2025 किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, एज अँड डोमिसाइल सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही असेल तर ते असणारे 7/12/2025च्या अगोदरचे किंवा 7/12/2025 पर्यंतचेच असले पाहिजेत. त्याच्यानंतर आता मी सर्व वाचत बसत नाही, त्याच्यामध्ये काही असणारं तथ्य नाही. इथं बघा 12वा मुद्दा बघा, उमेदवारास मैदानी चाचणीच्या वेळी सर्वसाधारण प्रकारचे स्पोर्ट शूज वापरण्याची परवानगी आहे. इतर कोणतेही विशिष्ट शूज उदाहरणार्थ स्पाइक शूज वापरण्याची परवानगी नाही असं यांनी इथं दिलेलं आहे. पण आता जिल्हा वाईज हे असणारं प्रकरण वेगवेगळं असू शकतंय. जिथं सिंथेटिक ग्राउंड आहे तिथं असणारे स्पाइक शूज कदाचित म्हणण्यापेक्षा तिथं अलाउड असणार नाहीत. पण जिथं असणारा सिंपल ट्रॅक आहे तिथे मात्र स्पाइक शूज चालू शकतात. पण शेवटी तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांवर ते पूर्णतः डिपेंड राहणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी कोणते कागदपत्र लागतात ते सांगितलंय. आता मुद्दा असा आहे की ओरिजिनल चालतात, झेरॉक्स सेट पण सध्याच्या घडीला चालतात. जर तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी असणारे कॉलेजमध्ये वगैरे असतील तर, पण कॉलेजवाल्याला पत्र वगैरे दिलं तुम्ही तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट मिळून जातील तुम्हाला. त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आणि सध्याच्याला झेरॉक्स पण चालतात. तर अशा पद्धतीमध्ये सर्व माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब बटनावर मारा.